Hello and welcome to this session. We are learning about fiscal management and fiscal administration. We have also seen what are the good qualities of budget, बजेट कसं बनवलं पाहिजे, वेगवेगळे टाइप्स ऑफ बजेट, बरोबर. आणि आज आपण डायरेक्टली पुढच्या स्कोपवरती, ज्याला फंक्शनल क्लासिफिकेशन ऑफ बजेट असं म्हटलं जातं, याची असं म्हणू की चाळण करणार आहोत. इन द सेन्स आपण त्या गोष्टी चालणार आहोत ज्या तुमच्या MCQ साठी हेल्पफुल असतील आणि तरीही तुम्हाला त्यातून शिकायला मिळेल असं. ओके, लेट मी टेक यू देअर विदाउट फर्दर अडू. सो आपण इकॉनॉमिक क्लासिफिकेशन बघितलं होतं, ज्यात 6 प्रकारची वेगवेगळी अकाउंट होती, बरोबर. आता आपण फंक्शनल क्लासिफिकेशन बघणार आहोत. फंक्शनल क्लासिफिकेशन ओनली कव्हर्स एक्सपेंडिचर साईड. सो आपण फक्त यात एक्सपेंडिचर साईड बघतो. ज्या एक्सपेंडिचरचे गव्हर्नमेंटचे 2 प्रकार केले जातात, दॅट इज डेव्हलपमेंट अँड नॉन डेव्हलपमेंटल कॅटेगरीज. ओके, नॉन डेव्हलपमेंटल एक्सपेंडिचरमध्ये भारताच्या बजेटमध्ये 4 मेजर कॅटेगरीज असतात: जनरल सर्व्हिस, सोशल सर्व्हिसेस, इकॉनॉमिक सर्व्हिसेस अँड अनअलोकेबल. सो जेव्हा नॉन डेव्हलपमेंटल बजेटच्या एक्सपेंडिचर बद्दल विचार करतो, ते 2 टाईपमध्ये सबडिवाइड होतं. दॅट इज एक्सपेंडिचर ऑन जनरल सर्व्हिसेस विच इन्क्लूड डिफेन्स, जस्टिस, पोलीस अँड एक जनरल ॲडमिनिस्ट्रेशन, आणि एक्सपेंडिचर ऑन अनअलोकेबल अँड अदर पर्पजेस सच ॲज इंटरेस्ट ऑन पब्लिक डेट एटसेट्रा. सो बेसिकली हे एक्सपेंडिचर नॉन डेव्हलपमेंटल पब्लिक एक्सपेंडिचर अशा प्रकारे 2 कॅटेगरीजमध्ये डिवाइड होतात. ऑल्सो डेव्हलपमेंट एक्सपेंडिचर आर डिवायडेड इंटू some subgroups, that is social services like education, health, social securities and others, economic services like agriculture, industries, minerals, fuels, industries and minerals, fuels and power, transport and communication and others, and then community services such as roads, bridges, sanitation and others. So अशा प्रकारे ओव्हरऑल एक्सपेंडिचर डिवाइड करून फंक्शनल क्लासिफिकेशन ऑफ बजेट केलं जातं. आता युनियन बजेट ऑफ इंडिया आणि त्याचं मिनिंग आणि कंपोनंट्स बघायचा आपण प्रयत्न करणार आहोत. आपण फेडरलिझम असलेली कंट्री आहोत, फेडरल गव्हर्नमेंट असलेली, म्हणजे एक सेंट्रलाइज सिस्टीम असते, त्याच्यात पंतप्रधान हे कार्यकारी प्रमुख असतात. त्याच्यानंतर तुम्ही छोट्या छोट्या स्टेट्सचं त्यांचं गव्हर्नमेंट असतं, युनियन टेरिटरीजचं त्यांचं गव्हर्नमेंट असतं, आणि त्याचं नंतर पुन्हा लोकल गव्हर्नन्स, म्हणजे आपली, इफ आय एम नॉट रॉंग, 73 आणि 74वी अमेंडमेंट इन कॉन्स्टिट्यूशनने लोकल गव्हर्नन्स, ज्याला पंचायत राज ऍक्ट असं म्हटलं जातं, त्यांना हे राईट्स दिलेले आहेत. So according to Constitution of India, there is 3-tier system or 3-tier system of government, namely central or union government, state government and local government like municipal corporation, municipal committee, Zilla Parishad, etc. Accordingly, these governments prepare their own respective budgets, that is union budget, state budget and municipal budget, and containing what do they have? They have estimates of expected revenue and proposals expenditure. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे त्यांचे मिळणारं इन्कम आणि त्यांच्याकडून केला जाणारा खर्च याविषयीचा लेखाजोगा त्यात मांडलेला असतो. सो दॅट इज अबाउट हाऊ वी कॅन से प्रत्येक पातळीवर, प्रत्येक टियरवर बजेट प्रिपेअर केलं जातं. ओव्हरऑल बेसिक स्ट्रक्चर जे असतं गव्हर्नमेंट बजेटचं, ते सगळ्या लेवलवरती सेमच असतं. त्यात कुठल्याही प्रकारचा क्लॅश नसतो रेव्हेन्यूजमध्ये इन द फंक्शन्स ऑफ सेंट्रल, स्टेट आणि लोकल गव्हर्नमेंट, कारण त्यांच्या प्रत्येकाच्या ड्युटीज अतिशय क्लिअरली डिफाईन्ड आहे, सेंट्रल लिस्टमध्ये किंवा युनियन लिस्टमध्ये, स्टेट लिस्टमध्ये आणि कॉन्करंट लिस्टमध्ये. It is to be noted that central government is constitutionally required to lay an annual financial statement before both the houses of parliament, that is Lok Sabha and Rajya Sabha in India. So हे अतिशय गरजेचं असतं की त्यांनी annual financial statement layout करावं. The statement is conventionally called government budget. Accordingly, in India, every year, central or union budget for the coming financial year is presented by the Union Finance Minister in the Lok Sabha, normally on the last working day of month of February. Nowadays, it is changed. ओके, आपण आता 28 फेब्रुवारीला नाही, 1 फेब्रुवारीलाच बजेट बघतो, इफ आय एम नॉट रॉंग. पुन्हा एकदा खात्री करून तुम्हाला नक्की सांगेन.
ओके. पण हे थोडा पूर्वीचा उल्लेख आहे, बरोबर. पण कोण प्रेझेंट करतं बजेट? तर युनियन फायनान्स मिनिस्टर हे प्रेझेंट करतात. It gives item wise details of government receipts and expenditure for 3 consecutive years. Actuals for preceding year, budget estimates for the current year, and revised estimate for the current year, and budget estimates for the ensuing year. सो असा विचार करा की या 3 प्रकारचे मेजर इयर्स इन्व्हॉल्व असतात. 3 प्रकारच्या कन्झिक्युटिव्ह इयरसाठी लास्ट इयरच्या ॲक्चुअल फिगर्स, देन बजेट एस्टिमेट जे दिलेले असतात करंट इयर म्हणजे प्रेझेंट इयरसाठी, रिवाइज्ड जे एस्टिमेट केलेले असतात ते करंट इयरसाठी, अँड देन बजेट एस्टिमेट्स फॉर द इन्शुरिंग दॅट इज कमिंग इयर, पुढच्या फ्युचर इयरसाठी. सो बजेट स्ट्रक्चर काय असतं? तर बजेट हे 2 पार्टमध्ये डिवाइड केलेलं असतं. दॅट इज रेव्हेन्यू बजेट आणि कॅपिटल बजेट. Revenue budget comprises revenue receipts and expenditure made from these revenues. The revenue receipts include both tax revenue, that is income tax, excise duties, and GST, and non-tax revenue like interest receipts, profit. So revenue receipt मध्ये रेव्हेन्यू बजेटमध्ये ज्या प्रकारे आपल्याला रेव्हेन्यू रिसिट्स आणि एक्सपेंडिचर दिसून येतात ते असा विचार करा रिकरंट असतात, रिकरिंग असतात, पुन्हा पुन्हा होणारे असतात. कॅपिटल बजेटमध्ये पुन्हा एकदा नॉन रिकरंट आयटम असतात. कॅपिटल रिसिट्स लाईक बॉरोईंग, डिसइन्व्हेस्टमेंट, अँड लॉंग पिरियड कॅपिटल एक्सपेंडिचर लाईक क्रिएशन ऑफ ॲसेट्स, इन्व्हेस्टमेंट. सो आपण ऑलरेडी कॅपिटल बजेट म्हणजे काय ह्याच्याबद्दल बोललोय ह्याच्या यादी. कॅपिटल रिसिट्स आर रिसिट्स ऑफ द गव्हर्नमेंट विच क्रिएट लायबिलिटी और रिड्यूस फायनान्शियल ॲसेट. सो कॅपिटल रिसीट म्हणजे गव्हर्नमेंटला कॅपिटल फॉर्म मध्ये मिळणारं जे पेमेंट असतं लॉंग टर्मसाठी मिळणारं, खूपदा याच्यामुळे लायबिलिटीज क्रिएट होतात किंवा गव्हर्नमेंटच्या ज्या फायनान्शियल ॲसेट असतात त्या कमी होतात. कारण या कॅपिटल रिसीट्समध्ये लॉंग टर्म लोन्स, बॉरोईंग्स गव्हर्नमेंटची, पब्लिक डेट इन्व्हॉल्व असतं. फॉर एक्झाम्पल मार्केट बॉरोईंग, रिकव्हरी ऑफ लोन, एटसेट्रा. Capital expenditure is the expenditure of the market borrowing, of the government, which either creates assets or reduces liabilities. Capital budget is an account of assets and liabilities of the government, which takes into consideration the change in capital. सो ओव्हरऑल कॅपिटल बजेट हे ॲसेट आणि लायबिलिटीजने भरलेलं गव्हर्नमेंटचं असं अकाउंट असतं ज्यात तुमच्या कॅपिटलमध्ये कसे चेंज होत आहेत हे समजून येतात. स्ट्रक्चर और कंपोनेंट्स ऑफ द गव्हर्नमेंट बजेट ब्रॉडली कन्सिस्ट ऑफ 2 पार्ट्स. बजेटचे जे कंपोनंट्स असतात त्यात 2 पार्ट असतात. दॅट इज बजेट रिसिट्स अँड बजेट एक्सपेंडिचर. म्हणजे बजेटमध्ये असलेले इन्कम अँड बजेटमध्ये असलेलं एक्सपेंडिचर किंवा स्पेंडिंग. ओके. आपण हे बघितलं ऑलरेडी, जर तुम्हाला आठवत असेल तर क्लासिफिकेशनमध्येच. गव्हर्नमेंट बजेट हॅज रेव्हेन्यू बजेट अँड अ कॅपिटल बजेट. रेव्हेन्यू बजेट फर्दर गेट्स डिवायडेड इंटू रेव्हेन्यू रिसिट्स अँड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. अँड रेव्हेन्यू रिसिट्स has tax revenue, non-tax revenue, whereas revenue expenditure has plan रेव्हेन्यू एक्सपेंडिचर अँड नॉन प्लॅन रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. म्हणजे प्लॅन केलेले जे दिसतात ते आणि नॉन प्लॅन म्हणजे अचानक होणारे हे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर असतात. कॅपिटल बजेट पुन्हा एकदा कॅपिटल रिसिट्स आणि कॅपिटल एक्सपेंडिचर मध्ये डिवाइड होतं. वेराज कॅपिटल एक्सपेंडिचर अगेन गेट्स डिवायडेड इंटू प्लॅन्ड कॅपिटल एक्सपेंडिचर अँड नॉन प्लॅन्ड कॅपिटल एक्सपेंडिचर. ओके. सो यू नीड टू रिमेंबर दॅट. सो ओव्हरऑल तुम्ही हे बघू शकता की टॅक्स रेव्हेन्यू मध्ये जर विचार केला, आपण हे बघतोच होत की बजेट रिसिट असा विचार केला म्हणजे गव्हर्नमेंटच्या मिळणाऱ्या रिसिट किंवा इन्कम, तर त्या रेव्हेन्यू रिसिट्स असतात किंवा कॅपिटल रिसिट्स असतात. कॅपिटल रिसिट हा अतिशय सोपा किंवा कमीत कमी असलेला कंपोनेंट आहे. त्यात रिकव्हरी फ्रॉम लोन्स म्हणजे आपल्याला कोणीतरी आपण दिलेलं लोन रिकव्हर केलं. समजा युनियन गव्हर्नमेंटने स्टेट गव्हर्नमेंटला लोन दिलंय, दॅट मीन्स स्टेट गव्हर्नमेंट जेव्हा रिपे करेल लोन तेव्हा ते कॅपिटल रिसिट असते. सो रिकव्हरी ऑफ लोन्स, डिसइन्व्हेस्टमेंट, पब्लिक सेक्टर युनिट्स म्हणजे जी पब्लिक कंपनीज असतात, गव्हर्नमेंटच्या कंपनीज असतात, त्या कंपनीजमध्ये गव्हर्नमेंट जेव्हा डिसइन्व्हेस्ट करतं, स्वतःचा भार काढून घेतं आणि ते शेअर विकून टाकतं, सो दॅट टाइम त्यांना पैसे मिळतात. बॉरोईंग म्हणजे स्वतः लोन गव्हर्नमेंट घेतं तेव्हा, आणि प्रॉव्हिडंट फंड जेव्हा असतात तेव्हा घेतलेले किंवा सेल केलेले जे काही असतील ते. सो दॅट इज कॅपिटल रिसिट्स कंपोनंट्समध्ये. रेव्हेन्यू रिसिट्समध्ये टॅक्स रेव्हेन्यू आणि नॉन टॅक्स रेव्हेन्यू असं येतं. जर समजा तुम्ही बघितलं तर नॉन टॅक्स रेव्हेन्यूमध्ये इंटरेस्ट रिसिट म्हणजे आपण जे लोन दिलंय त्याच्यावरती जे इंटरेस्ट मिळतं गव्हर्नमेंटला, दॅट इज इंटरेस्ट रिसिट.
प्रॉफिट आणि डिव्हिडंड हे पुन्हा जी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे पब्लिक सेक्टर युनिट्समध्ये त्याच्यावर मिळणारा प्रॉफिट आणि डिव्हिडंड असतो. फीज अँड फाईन्स म्हणजे आपण जे दंड भरतो, वेगवेगळ्या प्रकारच्या फीज भरतो ते. एक्सटर्नल ग्रँट्स म्हणजे देशाबाहेरच्या अनेक ऑर्गनायझेशन्समधून, अनेक देशांमधून आलेल्या ग्रँट्स, एक्सटर्नल ग्रँट्स म्हटलं जातं त्यांना. स्पेशल असेसमेंट ऑर टॅक्स. व्हेरॅज रेव्हेन्यू रिसिप्टमध्ये जेव्हा टॅक्स रेव्हेन्यूचा विचार केला जातो, टॅक्स रेव्हेन्यू कॅन बी ऑफ 2 टाइप्स. डायरेक्ट टॅक्स, इनडायरेक्ट टॅक्स. आणि आपण खूप वेळ घालवला याच्यासाठी की डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्सचं म्हणणं काय असतं. पण तरी लायबिलिटी टू पे द बर्डन ऑफ टॅक्स फॉल्स ऑन अ सेम पर्सन, व्हेरॅज इनडायरेक्टली टॅक्समध्ये लायबिलिटी टू पे अँड बर्डन ऑन द टॅक्स फॉल्स ऑन अ डिफरंट पर्सन. डायरेक्ट टॅक्सचं सोपं उदाहरण लक्षात ठेवा, इन्कम टॅक्स. लायबिलिटी टू पे आणि बर्डन सेमच माणसावर पडतं. इनडायरेक्ट टॅक्स जीएसटी हे लायबिलिटी टू पे कोणावर असते, प्रोड्युसरवर, पण बर्डन मात्र कन्झ्युमरवर असतं. सो वी कॅन डिस्टिंग्विश इट लाईक दॅट. सो डायरेक्ट टॅक्समध्ये काय काय असतं, इन्कम टॅक्स, कॉर्पोरेट टॅक्स, वेल्थ टॅक्स, गिफ्ट टॅक्स, एक्सपेंडिचर टॅक्स, इस्टेट ड्युटी. देन इनडायरेक्ट टॅक्समध्ये काय असतं, जीएसटी पहिली गोष्ट. देन सेल्स टॅक्स जो आता रद्द झाला आहे पण तरी जीएसटी अंडरच सगळं येतं. कस्टम्स ड्युटी, एक्साईज ड्युटी, सर्व्हिस टॅक्स, एंटरटेनमेंट टॅक्स म्हणजे थिएटरवर जो दिला जातो तो स्पेसिफिकली, किंवा बागांमध्ये जाताना जे भरलं जातं ते. So union budget for financial year 17-18 was radically different from the previous years, not in terms of proposals, but more due to the new structure and substance it presented. So 17-18 साली जे युनियन बजेट प्रेझेंट केलं गेलं ते इतर बजेट्सपेक्षा रॅडिकली डिफरंट म्हणजे खूपच वेगळं होतं. ओके. आणि त्यात वेगवेगळ्या प्रकारची प्रपोजल्स होती असं नाही, तर ज्या प्रकारे त्याचं न्यू स्ट्रक्चर आणि सबस्टन्स प्रेझेंट केले गेले ते. It was announced that the budget 17-18 will do away with the plan and non-plan heads of expenditure due to abolition of 5-year plans. म्हणजे आतापर्यंत प्लॅनिंग कमिशन आपल्याकडे होतं. ओके. प्लॅनिंग कमिशन ही स्टॅच्युटरी बॉडी नाहीये, म्हणजे थोडक्यात कॉन्स्टिट्यूशनने बनवलेली बॉडी नाहीये, तर गव्हर्नमेंटने निर्माण केलेली बॉडी होती, ज्यात दरवर्षी पुढच्या पंचवार्षिक योजना, दॅट इज 5 इयर्स प्लॅन बद्दल बोललं जायचं. आणि त्या प्रकाराने प्रकारे प्लॅन एक्सपेंडिचर केले जायचे. पण 17-18च्या बजेटमध्ये प्लॅन आणि नॉन प्लॅन हेड्स ऑफ एक्सपेंडिचर काढून टाकली गेली, कारण आपल्याकडे 5 इयर प्लॅन्सचं अबॉलिशन होऊन आता ते नीती आयोगच्या अंडर येतं प्लॅनिंग करणं. इट वॉज प्रपोज टू मर्ज द रेल्वे बजेट विथ द जनरल बजेट. Thus, the new structure of budget was prepared and presented in the backdrop of 2 major steps taken, that is demonetization and GST, the latter to be implemented from July 1st, 2017. सो असा विचार करा की डिमॉनिटायझेशन आणि गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, दॅट इज जीएसटी, या नवीन स्टेप्स इम्प्लिमेंट केल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे हे बदल करण्यात आले होते. जीएसटी 1 जुलै 2017 पासून इम्प्लिमेंट करण्यात आला होता आणि त्याच्या बरोबरीने या नव्या स्ट्रक्चरमध्ये रेल्वे बजेट आणि युनियन बजेट जे वेगळं वेगळं प्रेझेंट केलं जायचं ते एकत्रच प्रेझेंट केलं जावं अशी ही कल्पना मांडण्यात आली. इनडायरेक्ट टॅक्स स्ट्रक्चर इज ॲट प्रेझेंट लार्जली ऑन द लाईन्स विथ द ॲग्रीड प्रिन्सिपल ऑफ जीएसटी. म्हणजे आता इनडायरेक्ट टॅक्सचं जे प्रिन्सिपल्स आहेत ते जीएसटीच्या अकॉर्डिंग टू चालतात. ओके. देर इज दिस कन्सेप्ट ऑफ डेफिसिट, ज्याच्याबद्दल आपण ऑलरेडी बोललो होतो, जर तुम्हाला आठवत असेल तर. डेफिसिट बजेट म्हणजे जेव्हा पब्लिक एक्सपेंडिचर हे जास्त असतात ॲज कम्पेअर्ड टू पब्लिक रेव्हेन्यू, म्हणजे पब्लिक इन्कम, गव्हर्नमेंटच्या इन्कमपेक्षा गव्हर्नमेंटचे एक्सपेंडिचर जास्त असतील तर ते एस्टिमेटेड एक्सपेंडिचर जेव्हा मांडले जातात तेव्हा त्याला डेफिसिट बजेट असं म्हटलं जातं. याच्याच उलट जेव्हा पब्लिक इन्कम जास्त असेल, गव्हर्नमेंटचे इन्कम ॲज कम्पेअर्ड टू पब्लिक एक्सपेंडिचर, तुमचं बजेट असतं त्याला म्हणतात सरप्लस बजेट. वेरॅज दोन्ही सेम असतील दॅट विल बी बॅलन्स्ड बजेट. जेव्हा आपल्याला इन्फ्लेशनरी कंडिशन्स कमी करायच्या असतात तेव्हा सरप्लस बजेट दिसतं. जेव्हा डिफ्लेशनरी किंवा रिसेशनरी कंडिशन्स कमी करायच्या असतात तेव्हा गव्हर्नमेंट डेफिसिट बजेटचा वापर करतं. आणि बॅलन्स्ड बजेट हे जनरली फार कमी वेळा दिसून येतं, पण आपण असं म्हणू शकतो की जेव्हा स्टेबल इकॉनॉमी असते तेव्हा बॅलन्स्ड बजेटचा वापर केला जातो. बजेट डेफिसिट ऑकर्स वेन गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर एक्सिड्स रेव्हेन्यू. म्हणजे गव्हर्नमेंटचं जे एक्सपेंडिचर असतात तेव्हा रेव्हेन्यू त्याच्यापेक्षा कमी असेल देन आपण म्हणू शकतो की बजेट डेफिसिट होतं.
Government finances the deficit by borrowing from the public or by the way of selling bonds. It also financed it is also financed by borrowing from central bank. सो जेव्हा खर्च जास्त असतो, इन्कम कमी, तर गव्हर्नमेंटला हा खर्च भागवण्यासाठी पैसे कुठून मिळणार? तर आयदर वे गव्हर्नमेंट बॉरो करतं किंवा गव्हर्नमेंटचे जे बॉन्ड्स असतात ते मार्केटमध्ये विकले जातात आणि त्यातून जे पैसे मिळतात त्यातून या गोष्टी फायनान्स होतात किंवा गव्हर्नमेंट सेंट्रल बँककडून म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया फॉर इंडिया, भारतासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही सेंट्रल बँक तुम्ही विसरू नका आहे, तिच्याकडून लोन घेतलं जातं. ओके, देर आर डिफरंट टाइप्स ऑफ डेफिसिट. ओके, आणि आपण असं म्हणू शकतो की अंडरस्टँडिंग अबाउट दिस डिफरंट टाइप्स ऑफ बजेट इज व्हेरी नेसेसरी, कारण आपण इंडियन इकॉनॉमीमध्ये राहतो आणि जशा पॉलिसीज चेंज होतात, जसं ओव्हरऑल इकॉनॉमीमध्ये चेंजेस होत राहतात, त्या प्रकारे डेफिसिटचा प्रकार बदलत राहतो. डेफिसिट ओव्हरकम करण्यासाठी म्हणजे डेफिसिट कमी करण्यासाठी प्रयत्न चालू राहतो. अ स्टडी ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ डेफिसिट विल रिव्हील द फायनान्शियल इम्बॅलन्स फेस्ड बाय इंडिया. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे जो इम्बॅलन्स फेस केला जातो, आर्थिक इम्बॅलन्स, ओके, तो कसा फेस केला जातो हे लक्षात येऊ शकतं. सो कोणत्या कोणत्या प्रकारचे हे आहेत बघा बरं का. इन ऑर्डर टू अंडरस्टँड द मॉनिटरी इम्पॅक्ट ऑफ द गव्हर्नमेंट डेफिसिट अँड इट्स interaction with public debt, it is useful to review the following concepts of government deficit. ओव्हरऑल मॉनिटरी इम्पॅक्ट गव्हर्नमेंटवर काय असतो डेफिसिटचा, गव्हर्नमेंट डेफिसिटचा, आणि त्याचं पब्लिक डेट म्हणजे बॉरोईंगशी काय कनेक्शन आहे, काय इंटरॅक्शन आहे ते समजण्यासाठी. आणि या कन्सेप्ट सी रंगराजन, अनुपम बासू आणि नरेंद्र जाधव यांनी डिस्कस केलेल्या आहेत. सो त्या कोणत्या आहेत? बजेटरी डेफिसिट, मॉनिटाइज्ड फिस्कल डेफिसिट, फिस्कल डेफिसिट, revenue deficit, gross primary deficit. Budgetary deficit is a difference between all receipts and expenditures in revenue and capital accounts. This budgetary gap is to be financed by issuing 91 days treasury bills or running down on government's cash balances with the treasuries and the Reserve Bank of India. म्हणजे हे जे बजेटरी डेफिसिट आहे हे डिफरन्स असतो गव्हर्नमेंटच्या रिसिट्स आणि एक्सपेंडिचर इन रेव्हेन्यू अँड कॅपिटल अकाउंट, म्हणजे दोन्ही अकाउंट, दोन्ही टाईपच्या बजेटमधला. आणि 91 दिवसात ट्रेजरी बिल्स किंवा इतर प्रकारचं ट्रेजरी बिल्स इश्यू करून गव्हर्नमेंटला फायनान्स करायला लागतं अशा काळात. रनिंग डाऊन ऑन द गव्हर्नमेंट कॅश बॅलन्सेस विथ ट्रेजरीज अँड रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. म्हणजे कुणाकडून हे केलं जातं तर ट्रेजरीज आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून. ही व्हेरी नॅरो कन्सेप्ट आहे ही डेफिसिटची. ओके, बिकॉज इट रिफ्लेक्ट्स ओनली अ पार्ट ऑफ रिसोर्स गॅप इन करंट फिस्कल ऑपरेशन्स. सो करंट इन द सेन्स आजच्या वर्षी जी फिस्कल ऑपरेशन चालली आहे त्यातून ही गॅप काढली जाते. अँड दिस कन्सेप्ट लॉस्ट इट्स रिलेव्हन्स ड्युरिंग मेजरिंग डेफिसिट ड्युरिंग 1997 अँड 1998. म्हणजे त्यांनी या कन्सेप्टने तिचं महत्व 97-98च्या काळात हरवलं असं आपण म्हणू शकू. बजेटरी डेफिसिट. Then there is a monetized fiscal deficit. This concept of monetized fiscal deficit refers to the increase in net RBI credit to the central government. म्हणजे थोडक्यात किती प्रमाणावर नेट क्रेडिट आरबीआय कडून दिलं गेलेलं हे सेंट्रल बँकेकडून दिलं गेलं गव्हर्नमेंटला, जे युनियन गव्हर्नमेंटला जे दिलं गेलेलं क्रेडिट आहे, जे लोन आहे, ते किती प्रमाणावर वाढलंय, कशा प्रकारे वाढलंय हे समजून घेण्याची जी कन्सेप्ट आहे त्याला म्हणतात मॉनेटाइज्ड फिस्कल डेफिसिट. इट इज appropriate and useful for analyzing the monetary impact of fiscal operation. It does not reveal the full impact of fiscal operations on the overall indebtedness of the government. म्हणजे थोडक्यात गव्हर्नमेंट किती लोन मध्ये बुडलंय इतकं सांगू शकतं, पण ओव्हरऑल फिस्कल ऑपरेशन्सवर, आर्थिक ज्या गोष्टी घडत असतात त्याच्यावरचा इम्पॅक्ट लोनचा किती आहे हे मात्र रिव्हील होत नाही यातून. पण तरी मॉनिटाइज्ड फिस्कल डेफिसिट आपल्याला सांगतं की आरबीआयने किती जास्त प्रमाणावर गव्हर्नमेंटला लोन दिलंय. देन देर इज दिस फिस्कल डेफिसिट इज अ डिफरन्स बिटवीन टोटल रेव्हेन्यू अँड टोटल एक्सपेंडिचर. जर तुम्ही बघितलं असेल तर बजेटरी डेफिसिट ही करंट टोटल रेव्हेन्यू आणि करंट एक्सपेंडिचर ह्याच्यामधला डिफरन्स होता. whereas fiscal deficit is the difference between total revenue and total expenditure. It indicates the total borrowing needed by the government.
यातून आपल्याला कळतं की किती डिफरन्स आहे टोटल रेव्हेन्यू आणि एक्सपेंडिचर मध्ये आणि ऍक्च्युअली गव्हर्नमेंटला किती बॉरो करायला लागणार आहे. फिस्कल डेफिसिट ऑकर्स ड्यू टू द आयदर रेव्हेन्यू डेफिसिट ऑर मेजर इन्क्रीज इन कॅपिटल एक्सपेंडिचर. म्हणजे रेव्हेन्यू मध्ये थोडक्यात जर डेफिसिट आढळला म्हणजे करंट असं आपण म्हणू, करंट एक्सपेंडिचर आणि इन्कम मध्ये जर आपल्याला डेफिसिट असेल तर, किंवा जर समजा कॅपिटल एक्सपेंडिचर मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असेल तर. उदाहरणार्थ आत्ता जर बघा, आत्ता कोविडच्या वेळी लोकांना फायनान्स करण्यासाठी किंवा हेल्थ केअर फॅसिलिटीज वाढवण्यासाठी गव्हर्नमेंटला ह्यूज कॅपिटल एक्सपेंडिचर करायला लागतं. सो अशा वेळी रेव्हेन्यू डेफिसिट किंवा कॅपिटल एक्सपेंडिचर वाढल्यावर किंवा रेव्हेन्यू डेफिसिट मध्ये मोठ्या प्रमाणावर डिफरन्स दिसला तर फिस्कल डेफिसिट दिसून येतं. इट इज द एक्सेस ऑफ टोटल एक्सपेंडिचर इन्क्लुडिंग नेट लेंडिंग. म्हणजे ओव्हरऑल इट इज द डिफरन्स बिटवीन लोन्स अँड रिकव्हरी. सो नेट लेंडिंग म्हणजे काय असतं की तुम्ही किती लोन दिलेत आणि किंवा घेतलीत आणि कितीची रिकव्हरी झाली आहे. ओके, किती दिलेत आणि किती रिकव्हर झालेत यातला डिफरन्स आणि टोटल एक्सपेंडिचर. थोडक्यात टोटल एक्सपेंडिचर मायनस नेट लेंडिंग म्हणजे फिस्कल डेफिसिटची फिगर मिळते. प्लस नॉन डेट कॅपिटल रिसीट म्हणजे टोटल एक्सपेंडिचर मायनस नेट लेंडिंग प्लस नॉन डेट कॅपिटल रिसीट. म्हणजे काय असतं, इट इन्क्लूड्स प्रोसेसेस फ्रॉम डिसइन्व्हेस्टमेंट्स ऑफ पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस. जसं की एअर इंडियामध्ये डिसइन्व्हेस्टमेंट करण्याचं प्रपोजल गव्हर्नमेंटने दिलेलं आहे. सो तशा प्रकारच्या ज्या डिसइन्व्हेस्टमेंट करून गव्हर्नमेंटला पैसा मिळालेला असतो दॅट इज नॉन डेट कॅपिटल रिसीट, याही ऍड केल्या जातात. सो टोटल एक्सपेंडिचर विच इन्क्लूड्स नेट लेंडिंग प्लस नॉन डेट कॅपिटल. आणि म्हणून आपण असं म्हणू शकतो की टोटल एक्सपेंडिचर आणि ह्याच्यावरती नॉन डेट रिसिट्स याच्यामध्ये जे काही इंटरॅक्शन आहे ते आपल्याला फिस्कल डेफिसिट मध्ये दिसून येतं. दस फिस्कल डेफिसिट रेफर्स टू द एक्सेस ऑफ टोटल एक्सपेंडिचर एक्सक्लुडिंग रीपेमेंट ऑफ डेट ओव्हर टोटल रिसिट्स इन्क्लुडिंग डेट कॅपिटल रिसिट्स. ओके, सो फिस्कल डेफिसिटच्या बद्दल जर म्हटलं तर सॉरी, फिस्कल डेफिसिट इन इंडिया इज मेनली ड्रिवन बाय रेव्हेन्यू डेफिसिट. सो 2011-12 मध्ये फिस्कल रेव्हेन्यू डेफिसिट इन फिस्कल डेफिसिट वॉज 76.43. म्हणजे फिस्कल डेफिसिट यामध्ये रेव्हेन्यू डेफिसिटचा किती वाटा होता तर 76.43. 2013-14 मध्ये तो अबाउट 70% होता. ड्यू टू इन्क्रीजिंग पब्लिक एक्सपेंडिचर फॉर डेव्हलपमेंट पर्पजेस अँड फॉर करेक्टिंग इम्बॅलन्स caused due to economic slowdown. In 2008-9, fiscal deficit increased considerably. आणि ती रिसेशनरी पिरियड थांबवण्यासाठी फिस्कल डेफिसिट 8-9च्या दरम्यान खूप मोठ्या प्रमाणावर वाढवला गेला. आणि आपण असं बघू शकतो की ओव्हरऑल ग्रोथ रेट्स वर काय त्याचा परिणाम झाला. तर आपण हे बघतोय की 2003-4 ते 2014-15 बजेटेड एस्टिमेट्स जे आहेत त्यात फिस्कल डेफिसिट किती प्रमाणावर वाढलाय किंवा कमी झालाय. आणि हेही लक्षात येईल 2008-9, 9-10च्या दरम्यान हा खूप 8.13 वगैरे इतका मोठा वाढलेला दिसतोय. येतंय लक्षात. म्हणजे त्याचं कारणच इतकं आहे की त्या काळात रिसेशनरी गॅप होती आणि देशात रिसेशनचा फटका बसू नये म्हणून गव्हर्नमेंटला त्यांचा स्वतःचा खर्च वाढायला लागला आणि म्हणून त्या काळात रेव्हेन्यू रिसिट्स वाढल्यामुळे ओव्हरऑल आपण असं म्हणू शकतो की या ज्या फिस्कल डेफिसिटच्या फिगर आहेत पर्सेंटेज ऑफ टोटल जीडीपी, तर जीडीपीच्या प्रमाणात किती तुमचं टोटल फिस्कल डेफिसिट वाढलंय तर ते 8.13% वाढलं होतं. आणि 2014-15 पर्यंत ते 4.13 राहिलेलं आहे किंवा बजेटेड एस्टिमेट तसं होतं. ओके, देन देर इज फोर्थ टाइप दॅट इज रेव्हेन्यू डेफिसिट. इट इज डिफाइंड ॲज द एक्सेस ऑफ रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, that is the government expenditure which do not result in capital formation over the revenue receipt. थोडक्यात रेव्हेन्यू एक्सपेंडिचर मायनस रेव्हेन्यू रिसीट इज अ रेव्हेन्यू डेफिशिट. Okay, this occurs when the actual amount of revenue received or the actual amount of expenditures do not correspond with the predicted revenue and expenditure figures. The revenue deficit is causing a major concern to the government of India. It is measure of a
deficit between revenue incomes and expenditure, which is normally met by capital account surplus or borrowings. So generally याबद्दल थोडंसं टेन्शन असतं की रेव्हेन्यू डेफिसिट हे कमी असलं पाहिजे. Legislation in 2005-10 has helped government to reduce the revenue deficit to the considerable extent. The global slowdown in 2008-9-9-10 led more expenditure for the government, जसं मी मगाशी सांगितलं. And 13th Finance Commission, 13व फायनान्स कमिशनने प्रपोज केलं की टार्गेट ऑफ एलिमिनेशन ऑफ रेव्हेन्यू डेफिसिट फॉर युनियन गव्हर्नमेंट बाय 13-14 अँड द स्टेट गव्हर्नमेंट इन स्टेजेस. म्हणजे आणि म्हणून हे वाढलेलं 8, 9 आणि 9-10 मध्ये वाढलेलं जे रेव्हेन्यू डेफिसिट होतं ते कमी करण्याचं टार्गेट हे 13व्या फायनान्स कमिशनने प्रपोज केलं होतं. ओके. बाय द वे 14व्या फायनान्स कमिशनची पण खूप मोठी कामगिरी आहे आणि त्याचे हेड होते Y.V. रेड्डी. सो यू शुड रिमेंबर दॅट. Revenue deficits occur when revenue expenditure is more than revenue receipts. So revenue receipts arise from the direct and indirect taxes, fees, fines, profits of public enterprises, etc. And revenue expenditures incurred on defense, interest payment, subsidies. अनेक आपण असं म्हणू शकतो की इट इज लाईक तुम्हाला लक्षात येईल की हे अतिशय गरजेचे एक्सपेंडिचर असतात आणि त्यामुळे गव्हर्नमेंटला अतिशय काय म्हणतात ते खूप काळजीपूर्वक त्याच्यावरती काम करायला लागतं. Now we are talking about primary deficit. Fiscal deficit includes interest payment obligations of the government, which is the result of past deficit rather than current fiscal behavior. सो जनरली आपण जी लोन्स घेतलेली असतात त्याच्यावर इंटरेस्ट भरावीच लागतात गव्हर्नमेंटला. ओके. आणि त्यामुळे फिस्कल डेफिसिटचा खूप मोठा पार्ट हा इंटरेस्ट पेमेंटमध्ये व्यापलेला असतो. रादर दॅन आजच्या काय करंट ऍक्टिव्हिटीज आहेत फिस्कल ऍक्टिव्हिटीज त्याच्यापेक्षा हे इंटरेस्ट पेमेंटमध्ये जास्त फिस्कल डेफिसिट दिसून येतं. अ मेजर ऑफ करंट फिस्कल कंडिशन शुड इन्क्लूड all interest payments. Thus primary deficit is essentially non-interest deficit. आणि त्यामुळे प्रायमरी जी डेफिसिट आहे ती कशी मेजर केली जाते. सो दॅट इज नॉन इंटरेस्ट डेफिसिटचा वापर करून किंवा असा विचार करा ग्रॉस प्रायमरी डेफिसिट इज मेजर्ड ॲज GDP GPD इज इक्वल टू GDF minus NIE, where NIE stands for net interest expenditure. Net primary deficit, that is NPD, is equal to NDF minus NIE, that is again net interest expenditure. थोडक्यात गव्हर्नमेंटचे जे फिस्कल डेफिसिट असते त्यातून जेव्हा नेट इंटरेस्ट डेफिसिट वजा केल्या जातात तेव्हा आपल्याला ग्रॉस प्रायमरी डेफिसिट मिळतात आणि सेम गोज फॉर नेट प्रायमरी डेफिसिट, NDF minus NIE. The primary deficit is significant measure since it is an indicator of the exact indebtedness position of the government under the current fiscal operation. It is an important policy measure instrument to prevent the economy from falling into debt trap. थोडक्यात या प्रकारचं प्रायमरी डेफिसिट हे अत्यंत महत्वाचं मेजर आहे कारण आपण असं म्हणू शकतो की याच्यामुळे आपल्याला कळतं गव्हर्नमेंट किती डेटमध्ये आहे आणि गव्हर्नमेंटला प्रिव्हेंट करता येतं अशा डेट ट्रॅपमध्ये म्हणजे लोन्सच्या ट्रॅपमध्ये अडकण्यापासून. इट इज नेसेसरी टू रिमूव्ह प्रायमरी डेफिसिट सो दॅट इकॉनॉमी विल नॉट मूव्ह इन टू डेट. सो इकॉनॉमीला जर लोन्समध्ये पाडू द्यायचं नसेल तर प्रायमरी डेफिसिट वजा करणं हे अत्यंत गरजेचं असतं. भारताचं प्रायमरी डेफिसिट 90-91 मध्ये ₹16,108 crores इतकं होतं. ते 2008-9 मध्ये 2,06,664 झालं 2008-9 मध्ये. द प्रायमरी डेफिसिट तुम्ही बघू शकता की 2013-14 आणि 14-15 मध्ये रिस्पेक्टिव्हली ते 1,44,493 crores आणि 1,04,166 crores होता. ओके. सो थोडक्यात बघायचं झालं तर ही जे डेफिसिट असतं ते कमी करणं गरजेचं असतं कुठल्याही इकॉनॉमीच्या भल्यासाठी, इकॉनॉमी सस्टेन राहण्यासाठी, इकॉनॉमिक ग्रोथ होण्यासाठी. आणि म्हणूनच गव्हर्नमेंटने हे फिस्कल डेफिसिट म्हणा प्रायमरी कुठल्याही प्रकारची जी डेफिसिट आपण बघितली ती कमी करण्यासाठी म्हणून 2003 मध्ये फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ऍक्ट आणला. ओके.
आणि या ॲक्टमध्ये फ्रॉम 80s ऑनवर्ड देअर वॉज स्टेडी ग्रोथ इन द बजेट इन द बर्डन ऑफ नॉन डेव्हलपमेंटल एक्सपेंडिचर. म्हणजे 80च्या दशकापासून नॉन डेव्हलपमेंटल एक्सपेंडिचर वाढत होते. 90s मध्ये आपलं फिस्कल सिच्युएशन जी होती ती अत्यंत क्रिटिकल झाली होती. प्रचंड इम्बॅलन्स होता. रेव्हेन्यू डेफिसिट, फिस्कल डेफिसिट, प्रायमरी डेफिसिट ह्यांनी अतिशय खूप इन्क्रीज दाखवली होती, जी आपण टेबलमध्ये बघू शकतो, की सगळ्या प्रकारच्या डेफिसिटमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसते आपल्याला 1980, 1990, 1991 सारख्या ह्याच्यात. व्हिच इज आपण पुन्हा छोटे-छोटे पर्सेंट बघतोय. पण जेव्हा ट्रिलियन वगैरे वाली जी-डी-पीची इकॉनॉमी होती, तर तेव्हा तुम्ही तो आकडा किती मोठा असेल याचा विचार करू शकता. बरं हा सगळा जो गॅप आहे, डेफिसिटची जी गॅप आहे, ती भरून काढण्यासाठी पुन्हा नव्याने लोन्सच घ्यावी लागतात. व्हिच इज अगेन व्हेरी बॅड सिच्युएशन फॉर अस. सो ओव्हरऑल जर तुम्ही असा विचार केलात, द फिस्कल सिच्युएशन बिकेम अनसस्टेनेबल अँड इट वॉज व्हेरी नेसेसरी टू इंट्रोड्यूस करेक्टिव्ह मेजर्स. इंटरेस्ट पेमेंट had exhausted 39.1% ऑफ टोटल रेव्हेन्यू कलेक्शन ऑफ गव्हर्नमेंट. ओव्हरऑल गव्हर्नमेंटला मिळालेला जो रेव्हेन्यू होता, जे इन्कम होतं, त्यातला 39% भाग हा फक्त इंटरेस्ट पेमेंटनी 90-91 मध्ये व्यापला गेला होता. आणि म्हणून या सिच्युएशनशी डील करणं गरजेचं होतं. त्याच्यासाठी द नीड टू पर्स्यू द पॉलिसी ऑफ बॅलन्स्ड बजेट वॉज फेल्ट इन 1990s. द गव्हर्नमेंट त्यावेळी गव्हर्नमेंट फेल झालं ती पॉलिसी पर्स्यू करण्यासाठी. कारण बजेट वल्नरेबिलिटी म्हणजे बॅलन्स्ड बजेट व्हॉलंटरीली आणण्यासाठी गरज होती, पण ते शक्य नाही झालं. वल्नरेबिलिटी होती इकॉनॉमीमध्ये. सो इट वॉज सजेस्टेड दॅट फिस्कल बॅलन्स शुड बी मेंटेन्ड बाय इम्पोजिंग लीगल रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ गव्हर्नमेंट. म्हणजे थोडक्यात कायदाच तयार करून गव्हर्नमेंटला असं सांगितलं गेलं पाहिजे, की तुम्ही कशी तुमची फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी पाळू शकाल. So, in order to look into various aspects of fiscal problems and recommended a draft legislation on fiscal responsibility of the government, the Committee on Fiscal Responsibility Legislation was set up in 2000, and the Fiscal Responsibility and Budget Management Bill 2000 was introduced in Lok Sabha December 2000. हाच पुढे FRBM बिल म्हणून प्रसिद्ध झालेला FRBM ऍक्ट आहे. ओके. The main aim of FRBM bill was to make government responsible for strengthening the economy by adopting the prudent policy and thus work towards macroeconomic stability. The original bill aimed at the following objectives: reduction of revenue budget to 0.5% of GDP and reduction of gross fiscal deficit by 0.5% or more of GDP. सो असा विचार करा की कशा प्रकारे आपलं रेव्हेन्यू डेफिसिट आणि फिस्कल डेफिसिट, ग्रॉस फिस्कल डेफिसिट GFD हे कमी करता येईल याचा विचार करण्यासाठी आणि ते कमी केलंच पाहिजे अशी लीगल रिस्पॉन्सिबिलिटी गव्हर्नमेंटवर टाकण्यासाठी फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ऍक्ट हा इंट्रोड्यूस केला गेला 2003 मध्ये आणि त्याची सुरुवात झाली होती 2000 डिसेंबरमध्ये. तो लोकसभेत प्रेझेंट केला तेव्हापासून. सो आजसाठी एवढंच. आपण पुन्हा एकदा भेटूयात. त्या दिवशी आपण ओव्हरऑल आपल्या लेसनचा शेवटचा भाग बघू असं मी म्हणते. सो टिल देन हॅव अ व्हेरी नाईस डे अहेड. बाय. काळजी घ्या. बाहेर पडू नका आणि अभ्यास करत राहा.